किंवा सॅडली म्हणता येईल की ही चांगली गोष्ट नाहीये, पण आम्ही बरेच यंग पेशंट बघतोय. म्हणजे 23 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असे यंग पेशंट्स बघतोय आम्ही. ब्रेस्ट कॅन्सरचे किंवा कोलॉन कॅन्सरचे खूप यंग पेशंट्स बघतो. त्याचं काय कारण आहे खरंच म्हणजे सायन्सही त्याच्यावर प्रयत्न करतोय शोधायला की हे प्रमाण का होतंय. पण डेफिनेटली यंग पेशंट्स जास्त आहेत ज्याला कॅन्सर नाहीये, जो हेल्दी आहे. एखादी हेल्दी व्यक्ती आहे, तिला भीती आहे की मला कॅन्सर होऊ शकतो. सो तिने रुटीनली काय टेस्ट केल्या पाहिजे ज्याच्याने एखादा कॅन्सर जर होणार असेल तर तो पहिल्या स्टेजमध्ये कसा निदान करता येईल, त्याला स्क्रीनिंग म्हणतात. आम्ही जेव्हा कॅम्प करतो ना, तर एका बाजूला ब्लड प्रेशर, शुगर टेस्टिंग किंवा सीबीसी असा जर कॅम्प ठेवला ना, तर त्याच्यामध्ये 150-200 लोक पण येतात. पण तेच जर आम्ही मॅमोग्राफीचा कॅम्प ठेवतो किंवा गर्भाशयाच्या मुखाचा तपास असा कॅम्प ठेवतो आणि त्याच्या पुढे कॅन्सर निदान असं लिहिलं तर आम्हाला खूप अवघड जातं पेशंट्स म्हणजे लोकांना जमा करणं. तर ही जी भीती आहे की त्या वाटेला जायचंच नाही आपलं, ही कुठेतरी खूप घट्ट लोकांनी धरून ठेवली आहे आणि कॅन्सरच्या नावापासूनच लोक लांब राहतात. पण ही कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे आणि स्क्रीनिंगसाठी जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न केला पाहिजे की लोकांचं जे इन्शुरन्स कव्हर आहे ते जर आपल्याला कुठून जागरूकता वाढवता येईल. कारण कॅन्सरची ट्रीटमेंट आहे पण ती कॉस्टली आहे. सो तो गॅप येतो फक्त फायनान्सेस. जर प्रत्येकाचं इन्शुरन्स कव्हर हा थोडासा एक्सपांडेड असेल, जे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार असेल, तर खूप बेनिफिट होईल. आपण एक वेलनेस लीड म्हणून सायकोलॉजिस्ट, हे सायकॅट्रिस्ट नाही, हे सायकोलॉजिस्ट आहे. ही लोक जाऊन पेशंट बरोबर असतात, बोलतात, त्यांच्या मनात जाणून प्लस त्यांच्याशी बोलताना ते बघतात की हा पेशंट त्यांची मेंटल स्टेट कशी आहे, नॉर्मल आहे, बिलो नॉर्मल आहे, डिप्रेस आहे किंवा वेगळं काही त्रास आहे. जर काही सिव्हिअरिटी जाणवली तर आम्ही मग सायकॅट्रिस्टला इन्व्हॉल्व. आणि हे करत असताना कधी करतो आपण, पेशंटचे ट्रीटमेंट चालू असताना पेशंटसाठी, पेशंटचे जे पार्टनर आहे त्याच्यासाठी, मुलांसाठी पण, आई वडील असतील त्याच्यासाठी. सो काउन्सिलिंग हा फक्त पेशंट पुरता नसतं, त्याच्या पूर्ण आजूबाजूची इकोसिस्टम त्याच्याकरता असते. प्लस ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा काउन्सिलिंग करतोच. नमस्कार, मी लीनल देशमुख. नवभारत नवराष्ट्राच्या या आणखी एका पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कॅन्सर हा खरं तर इतका गंभीर आजार आहे, पण तरीही सुद्धा याबद्दल म्हणावी तितकी जागरूकता पाहायला मिळत नाही. कॅन्सर केअर म्हणजे काय, कॅन्सर नंतरचं पोस्ट केअर काय, या सगळ्याची माहिती आज आपण या पॉडकास्टमधून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर प्रीतम काळसकर. हॅलो डॉक्टर प्रीतम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. आज आपण अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत, कॅन्सर. ऑन्कोलॉजिस्ट म्हणून काम करताना कॅन्सरचं नेमकं कशा पद्धतीने काम केलं जातं, ते कॅन्सरच्या पेशंट्स वरती नेमकं त्याचं निदान कसं होतं आणि मग पुढे कशा पद्धतीने त्यांना सेवा दिली जाते. कॅन्सर म्हटलं ना तर कॅन्सर असा काही डायरेक्ट डायग्नोस नाही होत. प्रत्येक अवयवानुसार त्याचे काही सिम्पटम्स असतात, म्हणजे त्रास होतो. जसं लंग कॅन्सर म्हणत, लंग कॅन्सरच्या पेशंटला खोकला असतो बऱ्याच वेळा, पोटातला काही कॅन्सर असेल तर पोट दुखतं. तर अशा काही त्रासांनी पेशंट आधी जवळच्या डॉक्टरकडे जातो आणि त्या त्रासांवर जेव्हा आपण काही सोनोग्राफी किंवा स्कॅन करतो त्याच्यात एखादी गाठ दिसते, तिकडून मग तो आमच्याकडे येतो. तिकडून मग ती कॅन्सर सस्पेक्टेड जर्नी चालू होते की बाबा कॅन्सर असण्याची शक्यता आहे. आणि मग आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्या आजाराची स्टेज करून, म्हणजे त्याचा एखादा मोठा स्कॅन काढतो, जसं पेट स्कॅन असतो, मग गरज पडली तर त्याची बायोप्सी घेतो, आजार कन्फर्म होतो. आजार कन्फर्म झाल्यानंतर त्या आजाराच्या स्टेजनुसार त्याला आम्ही ट्रीटमेंट देतो. मग आता ही जी बदलती जीवनशैली आपण बघतो आहे किंवा आपलं लाईफस्टाईल, लोकांचं राहणीमान आहे किंवा कामाच्या पद्धती आहेत, या सगळ्याचा कुठेतरी परिणाम आहे का? म्हणजे कॅन्सर पेशंट वाढतायत का? कॅन्सर पेशंट नंबर म्हणाल नक्कीच वाढत आहेत. त्याचबरोबर बघायला गेलं तर 10 वर्षात आपलं पॉप्युलेशन खूप वाढलंय.
मागच्या 20 वर्ष जर तुम्ही बघाल तर पॉप्युलेशन खूप वाढलंय, पण कॅन्सरचं प्रमाण नक्कीच वाढतंय. त्याचं कारण काय आहे ते अद्याप आपल्याला क्लिअरली माहित नाही, पण डेफिनेटली बदलती जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपेचं प्रमाण हे बऱ्यापैकी लोकांचं कमी झालेलं आहे. दॅट इज एक महत्वाची गोष्ट आहे. एक्सरसाइज ह्याचं प्रमाण तुम्ही बघाल तर बऱ्यापैकी लोक 10-15 मिनिटाच्या वर खूप कमी लोक एक्सरसाइज करताना दिसतात. एक्सरसाइज, झोपेचं प्रमाण, जेवणामध्ये गरजेपुरता फ्रुट्स, व्हेजिटेबल्स ह्याच्याही प्रत्येकाची म्हणजे प्रत्येकाच्या जेवणात असेल असं गरजेचं नाही. तर हे काही कारण आहेत जे बदललेली आहेत. तुम्ही जर मागच्या 30 वर्षात आणि आता बघाल तर कदाचित त्याच्यामुळे असू शकतं, पण अद्याप आपल्याला असे काही ठाम कारण आहेत असं सांगता येणार. पण मग याच्यामध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे का? सरप्राइझिंगली किंवा सॅडली म्हणता येईल की ही चांगली गोष्ट नाहीये, पण आम्ही बरेच यंग पेशंट बघतोय. म्हणजे 23 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष असे यंग पेशंट्स बघतोय आम्ही. ब्रेस्ट कॅन्सरचे किंवा कोलॉन कॅन्सरचे खूप यंग पेशंट्स बघतोय. काय कारण आहे खरंच म्हणजे सायन्सही त्याच्यावर प्रयत्न करतोय शोधायला की हे प्रमाण का होतंय, पण डेफिनेटली यंग पेशंट्स जास्त आहेत कम्पेअर टू मागच्या 20 वर्षापूर्वीचे यंग पेशंट्सचा जो एज ग्रुप होता आणि आजचा याचा खूप फरक आहे. आपण एक प्रायमरी स्क्रीनिंग म्हणतो कॅन्सरसाठी महत्वाची असते, पण खूप लोकांना तर माहितच नसतं की आपल्याला हे सगळं आहे. तर तुम्ही जसं म्हणाला खोकला वाटलाय, मग थोडंसं डाऊट आलं म्हणून गेलं, मग प्रायमरी स्क्रीनिंग बाबत पण जागरूकता कमी आहे का सध्या लोकांमध्ये? सो म्हणजे स्क्रीनिंग काय आहे पहिले हे लोकांना कळणं गरजेचं आहे. स्क्रीनिंग कोणाची केली जाते? ज्याला कॅन्सर नाहीये, जो हेल्दी आहे. एखादी हेल्दी व्यक्ती आहे, तिला भीती आहे की मला कॅन्सर होऊ शकतो, सो तिने रुटीनली काय टेस्ट केल्या पाहिजे ज्याच्याने एखादा कॅन्सर जर होणार असेल तर तो पहिल्या स्टेजमध्ये कसा निदान करता येईल, त्याला स्क्रीनिंग म्हणतात. ह्या लोकांना काही सिम्पटम्स नसतात, म्हणजे हेल्दी आहे कोण आणि त्याला बघायचंय की मला कॅन्सर होऊ शकतो का किंवा आहे का, त्याला स्क्रीनिंग म्हणतात. तर स्क्रीनिंग आपण सगळ्याच कॅन्सरची करू शकतो का? नाही. स्क्रीनिंग फिमेल्स मध्ये, लेडीज पेशंट्स मध्ये, लोकांमध्ये फक्त ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्व्हिक्स कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर आणि गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर या दोघांचे स्क्रीनिंग करू शकतो. आणि पुरुषांमध्ये 50 वय झाल्यानंतर प्रोस्टेट कॅन्सरसाठी PSA टेस्ट असते ती. आणि ज्या पुरुषांमध्ये फॅमिली हिस्ट्री आहे ज्याच्या घरामध्ये कोलॉन कॅन्सरची, त्याच्यामध्ये कोलॉन कॅन्सरचं 45 नंतर आपण टेस्टिंग करू शकतो. सो हे नेमके कॅन्सर्स आहेत ज्याच्यामध्ये स्क्रीनिंग करतायत. म्हणजे हेल्दी लोक आहेत पण त्यांनी काय स्क्रीनिंग करावी, तर हे नेमकेच कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये स्क्रीनिंग करतायत. कारण बरेचदा असं होतं की लोक स्क्रीनिंग म्हटलं की घाबरतात, कारण त्यांना असं वाटतं आता स्क्रीनिंग करायचं म्हणजे आपल्याला काहीतरी डिटेक्ट होईल आणि मग उगाचच नको ते आपल्या ह्याच्यावरती. तुमचं हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे सोशली, कारण आम्ही जेव्हा कॅम्प करतो ना तर एका बाजूला ब्लड प्रेशर, शुगर टेस्टिंग किंवा CBC असा जर कॅम्प ठेवला ना तर त्याच्यामध्ये 150-200 लोक पण येतात. पण तेच जर आम्ही मॅमोग्राफीचा कॅम्प ठेवतो किंवा गर्भाशयाच्या मुखाचा तपास असा कॅम्प ठेवतो आणि त्याच्या पुढे कॅन्सर निदान असं लिहिलं तर आम्हाला खूप अवघड जातं पेशंट्स म्हणजे लोकांना जमा करणं. तर ही जी भीती आहे की त्या वाटेला जायचंच नाही आपलं, ही कुठेतरी खूप घट्ट लोकांनी धरून ठेवली आहे आणि कॅन्सरच्या नावापासूनच लोक लांब राहतात. पण ही कुठेतरी ब्रेक झाली पाहिजे आणि स्क्रीनिंगसाठी जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याने काय होणार आहे, झालं निदान तर पहिल्या स्टेजमध्ये होणार आहे. हे खूप चांगली गोष्ट आहे, ते आम्ही सांगायचा प्रयत्न करतोय. हा बदल होतोय, बऱ्यापैकी लोक ट्राय करतायत पण सगळ्याच जागेवर नाही. सो जर जास्तीत जास्त लोकांनी स्क्रीनिंग केली तर आपलं लवकर निदान होतील आणि बऱ्याच फॅमिलीज आपल्याला सेव्ह करता येतील. आता तुम्ही म्हणालात की महिलांनी एक साधारण ठराविक वयानंतर
ही स्क्रीनिंग आहे ती केली पाहिजे, म्हणजे हेल्दी लोकांनीच केली पाहिजे, पुरुषांनीही केली पाहिजे. मग हे वय किंवा एखाद्याला स्क्रीनिंग समजा जायचं असेल तर त्यांनी नेमकं काय लक्षात ठेवायला पाहिजे की आपण हे कधी करायला हवं एक सेफ्टी म्हणून? हा, तर मी ज्या फिमेल्सच्या घरी कोणालाच कॅन्सरची हिस्ट्री नाहीये किंवा जेनेटिक कॅन्सरची हिस्ट्री नाहीये, त्यांच्या घरी म्हणजे आईला, मावशीला, आजीला कोणालाच कधी कॅन्सर झालेला नाहीये, त्यांच्यासाठी जे रेकमेंडेशन आहे किंवा जी गाईडलाईन आहे ती काय म्हणते, वयाच्या 45 वर्षापासून 40 वर्षापासून सॉरी मॅमोग्राफी, स्तनांची मॅमोग्राफी दर वर्षाला एकदा करायची. 65 एज पर्यंत, 65 वर्षातनं एकदा मॅमोग्राफी करायची प्रत्येक फिमेलने टिल 65. हे ब्रेस्ट कॅन्सरसाठी झाली. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरसाठी, त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो, त्याच्यासाठी वयाच्या 25 वर्षापासून टेस्ट चालू होते. त्याला पॅप स्मिअर म्हणतात. पॅप स्मिअर 2 प्रकारचे असतात. एक विच HBA DNA म्हणजे HBV DNA टेस्ट बरोबर एक पॅप स्मिअर असतो आणि एक नॉर्मल पॅप स्मिअर असतो. जर DNA टेस्टिंग बरोबर पॅप स्मिअर केलं तर ते 5 वर्षातनं एकदा, आणि जर विदाऊट केलं तर 3 वर्षातनं एकदा. या दोन्ही टेस्ट, सर्वायकल पॅप स्मिअर आणि मॅमोग्राफी, ह्या दोन्ही 65 वयापर्यंत केल्या पाहिजे प्रत्येक फिमेल. जर त्या फिमेल म्हणजे त्या महिलेच्या घरामध्ये कोणाला ब्रेस्ट कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर, इतर कुठचाही कॅन्सर असेल तर त्यांनी आधी स्वतःची जेनेटिक टेस्टिंग करून घेतली पाहिजे, कारण त्याचे स्क्रीनिंगचे प्रोटोकॉल वेगळे आहेत. हे कोणासाठी प्रोटोकॉल आहे, ज्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाच कॅन्सर नाही, राईट, त्याचे प्रोटोकॉल्स वेगळे. पुरुषांसाठी एक कोलॉन कॅन्सरची टेस्ट आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सरची टेस्ट आहे, पण ती पण पुरुषांमध्ये ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे त्यांच्या करता आहे, राईट, सगळ्यांसाठी नाहीये. म्हणजे हाय रिस्क इंडिव्हिज्युअल साठीच त्या टेस्ट आहेत. तरी पण पुरुषांनी 40 एज पासून स्टूल फॉर अकल्ड ब्लड म्हणजे संडासामध्ये रक्ताची तपासणी वर्षातून एकदा केली तर काही हरकत नाहीये, आणि 50 नंतर PSA ची टेस्ट केली तर काही हरकत नाही. पण आपण बरेचदा बघतो ना की महिलांच्या कॅन्सर बद्दल बरेचदा बोललं जातं, म्हणजे आपल्याला माहितीये की ब्रेस्ट कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, गर्भाशयाचा कॅन्सर आहे, पण पुरुषांच्या कॅन्सर बद्दल तितकं अवेअरनेस आहे असं वाटतं का? कमी आहे, कारण अनफॉर्च्युनेटली पुरुषांमध्ये स्क्रीनिंग टेस्ट नाहीये. म्हणजे जे तुम्हाला मी आता कोलॉन कॅन्सरसाठी स्टूलची टेस्ट सांगितली ती वर्षातनं एकदा करायची असते, किंवा PSA ची टेस्ट सांगितली ती पण वर्षातनं एकदा करायची असते. ही पण सगळ्यांसाठी नाहीये, ही फक्त ज्यांच्या घरी एखादी केस आहे आधीपासून, म्हणजे कोणालाही असू शकतो कॅन्सर कुठल्याही प्रकारचा. हा, म्हणजे फॅमिली हिस्ट्री आहे, मोरसो कोलॉन कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सरची पुरुषांच्या घरी कोणाला हिस्ट्री आहे त्यांच्यासाठी या टेस्ट आहेत. तरी इन जनरल लोक करायला काय हरकत नाही, आणि त्याचमुळे स्क्रीनिंग टेस्ट नसल्यामुळे तेवढा अवेअरनेस नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे ना, कोलॉन कॅन्सर किंवा प्रोस्टेट कॅन्सर हे खूप आतल्या गोष्टी आहेत, त्यांना बाहेरून तुम्ही चेक करू शकता. पण ब्रेस्ट कॅन्सर हा बाहेरचा भाग आहे, किंवा एक मासाच्या गोळ्या चेक करता येतो युजली विदाउट काय म्हणजे इन्व्हेसिव्ह टेस्ट करतात, म्हणजे नॉर्मली सोनोग्राफी करून बघता येतं, किंवा गर्भाशयाची मुखाची तपासणी ही पण कॉल्पोस्कोपी करून लगेच ते बघता येतं. त्याच्यासाठी तुम्हाला काही पोट उघडायची गरज नाही. त्यामुळे हे कॅन्सर लवकर पकडू शकतो आपण इझिली, आणि म्हणून ह्याच्यामध्ये स्क्रीनिंग आहे. कारण ह्याच्यासाठी काही वेगळे ऍडव्हान्स टेस्ट करायची गरज नाही. पण कोलॉन कॅन्सरसाठी तुम्हाला एंडोस्कोपी करा, प्रोस्टेट सेंटरसाठी वेगळे सोनोग्राफीज करा. त्यामुळे त्यावर फ्रिक्वेंटली स्क्रीनिंग म्हणून रेकमेंड करत नाही. ब्रेस्ट आणि सर्व्हिक्स मध्ये इझी टेस्ट आहेत, लवकर पकडता येतं, त्यामुळे त्याच्यावर खूप जोर असतो की आपण त्यांना लवकर निदर्शनात आणू, आणि त्यांचं प्रमाण पण जास्त आहे. तुम्ही आज बघाल तर भारतामध्ये पहिले जे फिमेल्स मध्ये कॅन्सर आहेत त्याच्यामध्ये ब्रेस्ट आणि सर्व्हिक्स आहेत, राईट, आणि त्याच्यासाठी स्क्रीनिंग आहे. जर आपण हे व्यवस्थित केलं तर किती प्रमाणात कॅन्सरचं निदान कमी होईल, आणि जरी झालं तरी किती लोक बरे होतील, जे आज आपल्याकडे लोक 3rd आणि 4th स्टेजला येत आहेत, ती 1st आणि 2ndला येते. आणि मला विचारायचं, सर्वायकल कॅन्सर आपण बघतोय मध्यंतरीच्या काळात, ऍक्च्युअली सर्वायकल कॅन्सर बद्दल इतकं बोललं नव्हतं गेलं,
पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून काही सेलिब्रिटीजने जेव्हा काही व्हिडिओज केले त्याच्यानंतर सर्व्हायकल कॅन्सर बद्दल खूप जास्त समजून आले. पण आता सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय? सर, सर्व्हायकल कॅन्सरचं काय आहे ना, मागच्या 10 वर्षात तुम्ही बघाल तर त्याचं प्रमाण खूप जास्त होतं. एक वेळ असं होतं की सर्व्हायकल कॅन्सर हा भारतातला 1 नंबर कॅन्सर होता फिमेल्समध्ये. आणि हा असा एक कॅन्सर आहे, एकच कॅन्सर आहे हा सगळ्या कॅन्सर्समध्ये, म्हणजे बॉडीच्या प्रत्येक अवयवाचा कॅन्सर होतो. पण सगळ्या कॅन्सर्समध्ये हा एकच असा कॅन्सर आहे की ज्याच्यामध्ये एक वॅक्सिन आहे, म्हणजे तुम्ही त्याला प्रिव्हेंट करू शकता. बरोबर आहे. लोक आम्हाला विचारतात असं काय आहे का मी या गोळ्या घेऊ की मला कॅन्सर होणार नाही. तर त्यांना आमचं उत्तर असतं की एकच कॅन्सर असा आहे ज्यात तुम्ही वॅक्सिन द्या आणि तुम्ही वाचू शकता. त्यामुळे एवढं प्रमाण आणि एक छोटस सोल्युशन, त्यामुळे त्याच्यावर जागरूकता वाढली आहे आणि खूप चांगली गोष्ट की सेलिब्रिटीज पण पुढे येतात. एक छोटीशी वॅक्सिन जर 2 डोस दिले आणि जर त्याचं प्रमाण पुढच्या 10 वर्षात एकदमच कमी होणार असेल त्याच्यापेक्षा चांगली बाब नाही. आणि म्हणून खूप जास्त प्रचार करण्यात येतो. प्लस त्याची जी टेस्ट आहे पॅप्समियर, ती पण माझ्या मते 800-900 रुपयाच्या वर होत नाही. सो टेस्टिंग स्वस्त आहे आणि हा कॅन्सर प्रिव्हेंटेबल आहे. त्यामुळे खूप जास्त अवेअरनेस आहे आणि अजून केला पाहिजे. मला असं वाटतं मला खूप उशीर झाला सर्व्हायकल कॅन्सरचं इंजेक्शन घ्यायला, कारण मी म्हणजे आता मला 30s मध्ये मला हे कळलं असेल, पण त्याच्या आधी पण लोकांनी त्याचे इंजेक्शन घेतलेले होते. तेव्हा कळलं की नाही एका ठराविक वयामध्येच हे इंजेक्शन घेतलं जातं. तर आपल्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल की सर्व्हायकल कॅन्सरचं हे जे इंजेक्शन आहे प्रिव्हेंटेटिव्ह, ते कोणत्या वयापासून घ्यायला पाहिजे आणि नेमकं कुठून घ्यायला पाहिजे? सर्व्हायकल कॅन्सरची जी वॅक्सिन आहे ते पहिली गोष्ट म्हणजे मुलांना पण द्यायचं असतं, फक्त मुलींसाठी नाही. ओके. मुलांना आणि मुलींना. मुलांना का द्यायचं? त्यांच्यामध्ये पेनाइल कॅन्सर होऊ शकत. ठीक आहे. वय 9 वर्षापासून ते 26 वर्षापर्यंत, 9 वर्षापासून 26 वर्षापर्यंत प्रत्येक मुला मुलीला हा वॅक्सिन दिला पाहिजे. ज्यांचं वय 26 पेक्षा जास्त आहे, अप टू 42 पण आपण हे देऊ शकतो, पण त्याचे जे इफेक्ट आहे तो कमी होत जातो. म्हणजे एकदा HPV व्हायरसचं एक्सपोजर झालं बॉडीला की वॅक्सिनचं इफेक्टिव्हनेस कमी होतो. त्यामुळे त्याच्यामध्ये एक असं पण रेकमेंडेशन आहे की लग्नाच्या आधी किंवा बिफोर फर्स्ट इंटरकोर्स जर तुम्ही हे वॅक्सिन घेतलं तर इफेक्टिव्हनेस जास्त आहे. ओके. आणि आफ्टर डिलिव्हरी पण मला वाटतं शक्यतो देत नाही का इंजेक्शन? इफेक्टिव्हनेस कमी होतो. म्हणजे साधारण 26 हे आयडियल वय आहे, 9 ते 26. आणि हे वॅक्सिन्स कसे 2च वॅक्सिन असतात त्याचे? ते वयानुसार आहेत, म्हणजे लहान वयामध्ये 2 आहेत आणि नंतर 12च्या पुढे गेलात की 3 आहेत. म्हणजे 0 आज घेतलं 1 महिन्यानी 1 आणि 6 महिन्यानी 1. आणि या वॅक्सिन सेफ आहेत. वॅक्सिनचे विशेष काही साईड इफेक्ट नाही आहेत. मी माझ्या घरीही दिलेले आहेत. सो सेफ वॅक्सिन. म्हणजे सगळ्यांनी घ्यायला हवं, मुलगा असू दे किंवा मुलगी. म्हणजे असं नाहीये की सर्व्हायकल कॅन्सरचं फक्त अवेअरनेस फक्त महिलांसाठी आहे, तर ते पुरुषांसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. सो तुम्ही एमओसी साठी काम करताय, ही संस्था कशा पद्धतीने काम करते कॅन्सर पेशंट साठी, कारण त्याचं वेगळं पण काय आहे? सो एमओसी हे कॅन्सरच्या पेशंटची ट्रीटमेंट करते, थोडक्यात सांगायचं तर. पण आता इथं वेगळे पण काय आहे तर हॉस्पिटल्स मध्ये कॅन्सर ट्रीटमेंट होते आणि खूप चांगल्या रीते होते. म्हणजे तुम्ही मोठे मोठे हॉस्पिटल आज मुंबईत आहात त्याच्यातली बघाल तुम्ही, खूप चांगली ट्रीटमेंट होते. पण असं एखादी जागा असेल की जिकडे फोकस्ड म्हणजे फक्त कॅन्सरचाच विचार केला जाईल, ट्रीटमेंटच्या बाजूने, पेशंटच्या बाजूने आणि ट्रीटिंग डॉक्टरच्या बाजूने. म्हणजे एका पेशंटच्या काय काय गरजा आहेत कॅन्सर पुरता, त्या जर व्यवस्थित बघून त्या फुलफिल करता आल्या, प्लस ट्रीटमेंट देणारा जो डॉक्टर आहे त्याच्या काय गरजा आहेत त्या जुळवता आल्या, तर फोकस ट्रीटमेंटचे रिझल्ट अजून चांगले असतात. जसं मी तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल देईन. एमओसीला आपण एक सॉफ्टवेअर बनवलंय ज्याच्यामध्ये प्रत्येक कॅन्सर पेशंटचे डिटेल्स एंटर केले जाते आणि ते बरोबर कॅन्सर पेशंटसाठी बनवलेलं आहे.
सो जेव्हा तो माझ्यासारखा ऑन्कोलॉजिस्ट त्या सॉफ्टवेअरवर बसतो बघायला, EMR म्हणतो आम्ही, तेव्हा एका पेजवर मला पेशंटची सगळी हिस्ट्री दिसते, ज्याच्याने मला फाईल चाळत बसायला लागत नाही. मी कुठेही बसून ते ऍक्सेस करू शकतो. त्याच्यात काही गोष्टी अलार्मिंग असतील तर ते रेडमध्ये येतात, काही इनकम्प्लीट हिस्ट्री असेल तर ते इनकम्प्लीट म्हणून येतं. त्यामुळे मला जे असेसमेंट आहे माझं ते कुठे चुकत नाही आणि मला चांगली केअर देता येते. प्लस ऍज अन ऑन्कोलॉजिस्ट मला काय लागतं, एक सेफ एन्व्हायरमेंट लागतं कॅन्सर डिलिव्हरीला. पेशंटला काही त्रास झाला तर त्याची काळजी कशी घेता येईल, त्याचे सगळे प्रिकॉशन्स एमओसी घेतले जातात. प्लस डिलिव्हर करण्यासाठी नर्सेस चांगले लागतात, RMO चांगले लागतात. तर काय होतं की तुम्ही एका जागेवर एकच गोष्ट करताय तर तुम्ही त्याच्यात स्पेशलाइज होऊन जाता. जसं आता तुम्ही आहात, तुम्ही प्रश्न विचारता लोकांना आणि त्यांच्या मनातनं जाणून घेता किंवा लोकांपर्यंत मेसेज पोहोचवता, हे तुमची स्पेशालिटी आहे, कारण तुम्ही तेच करता, बरोबर. तसंच जर एक सिस्टर आहे किंवा एक डॉक्टर आहे RMO, तो एका मोठ्या हॉस्पिटलला आहे किंवा ती एका मोठ्या हॉस्पिटलला आहे, ती आज ऑन्कोलॉजीला आहे, उद्या नेफ्रोला आहे, परवा कार्डिओला आहे, सगळ्या गोष्टी शिकते, स्पेशलाइज होते. पण जर ती फक्त एकाच जागेवर किंवा तो डॉक्टर एकाच जागेवर 5 वर्ष तेच काम करतो तर त्याच्यामध्ये एज असणार आहे, ते त्याच्यात स्पेशलाइज होतात. त्यामुळे जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याला कॉन्फिडन्स असतो की बाहेर बसलेला RMO डॉक्टर, बाहेर बसलेली सिस्टर हे इक्वली क्वालिफाईड आहे कॅन्सर ट्रीटमेंट देण्यामध्ये. आणि त्यामुळे डिलिव्हरी चांगली, मिस्टेक्स कमी होतात, पेशंटची केअर चांगली होते, त्यांना तो कॉन्फिडन्स दिसतो. म्हणजे ऑन्कोलॉजिस्टला भेटल्यानंतर जेव्हा पेशंट बाहेर जातो, ऑन्कोलॉजिस्टचे पेशंट किती वेळ बोलणार आहे, 15 मिनिटं 20 मिनिटं. त्याच्यानंतर तो बाहेर जातो तर त्याला ती बाहेरचं एन्व्हायरमेंट म्हणा तेवढं कॉन्फिडन्स भेटणं गरजेचं आहे. कारण त्याचे प्रश्न काय 20 मिनिटात संपत नाही, त्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न येतात आणि त्याची उत्तरं हे सिस्टर्स, हे डॉक्टर्स देतात. त्यामुळे हे स्पेशलाइज आणि फोकस जे एन्व्हायरमेंट आम्ही बनवलेलं आहे ते एव्हरी पॉइंटला पेशंटला सपोर्ट करतं आणि पेशंटला कळतं की येस दिस इज अ फोकस्ड प्लेस आणि माझ्या गरजा इथे व्यवस्थित सेफली विथ हायेस्ट क्वालिटी ऑफ केअर फुलफिल होतात. आमचा थोडक्यात सांगायचं तर एमओसीचा कन्सेप्ट असा आहे की आम्हाला एक बेस्ट प्लेस डिलिव्हर बनवायची आहे फॉर डॉक्टर्स लाईक मी ऑन्कोलॉजिस्ट अँड फॉर द पेशंट्स कॅन्सर केअर डिलिव्हरी करण्याकरता. तर हा आम्ही पझल सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. पण आता हा एवढं सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे की स्पेशलाइज डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, आणि मग लोकांना असं भीती असते ना की बाबा त्याला खर्च किती होईल, कारण आधीच माणसाचं अर्ध कॅन्सर ऐकूनच झालेलं असतं की बाबा आता ह्याच्या पुढे लागणारा खर्च, मग एमओसी नेमकं कशा पद्धतीने त्यांना दिला असं. कॅन्सरचा खर्च हा खरंच खूप जास्त आहे. मोस्टली जे 4 स्टेजचे कॅन्सर असतात, कारण त्याच्यामध्ये रिकरिंग कॉस्ट असते. दर 3 आठवड्याला किमो किंवा इम्युनोथेरपी किंवा टॅबलेट्स खर्चिक असतात. आपण काय केलाय प्रयत्न, सेंटर्स जे आपले आहेत ते स्पेशलाइज बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये एक 6 माळ्याचं हॉस्पिटल आहे, तेवढा खर्च नाही बनवण्यामध्ये. पण खर्च नसल्यामुळे आपण कुठे काही कॉम्प्रोमाइज केलंय का या सेंटर्समध्ये इन टर्म्स ऑफ सेफ्टी? नाही. जेवढं काही कॅन्सरच्या पेशंटला गरजेपुरतं आहे, त्यांच्या हेल्थ रिलेटेड, त्यांच्या सेफ्टी रिलेटेड, त्यांच्या केअर रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सेंटर फंक्शन करण्याची किंवा सेंटर मध्ये जे खर्च आहे तो एका मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलपेक्षा खूप कमी, बरोबर आहे. त्यामुळे तो भार पेशंटवर जात नाही, बरोबर. दुसरी गोष्ट, सेंटर्स आपले आज 4 स्टेट्स मध्ये आहेत. तर आपला प्रयत्न असतो की या सगळ्या सेंटर्सची परचेस वगैरे जे काही गोष्टी आहेत एका जागेवर करून तो जो बेनिफिट आपल्याला भेटेल तो पेशंटला कसा पास ऑन करता येईल. म्हणजे ज्या औषधाची ऍक्च्युअल किंमत 100 रुपये असेल ती 100 रुपयेवर न चार्ज करता पेशंटला ती 70 रुपयात कशी देता येईल किंवा 65 रुपयात कशी देता येईल, त्याच्याने तो जो 30% कॉस्टिंग आहे पेशंटची, कारण मेन खर्च हा मेडिसिन्सचा, तो कसा कमी करता येईल. राईट, एक झालं. दुसरं आपली इनहाऊस लॅब आहे, त्या लॅब मधून कसं पेशंट्सला डिस्काउंट पास ऑन करता येईल. सो हे एक व्हर्टिकल्स आहेत. एक आहे तुमचा ड्रग्सचा खर्च, एक आहे तुमचा लॅबचा खर्च
आणि एक असतो इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च. बरं. राईट. या तिन्ही गोष्टी जर आपण सॉल्व्ह केल्या तर ओव्हरऑल जो पेशंटचा खर्च आहे आपल्या सेंटरला तो साधारणतः 35 ते 40% कमी येतो कम्पेअर टू अ बिगर हॉस्पिटल. पण आता आपण बघतो शहरांमध्ये कदाचित हे सगळं शक्य आहे कारण आताही कॅन्सर ट्रीटमेंट्स आहेत त्या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सुरू होतात. मग गावागावांमध्ये जेव्हा असे रुग्ण असतात मग त्यावेळी एमओसी त्यांच्यासाठी काही वेगळं करते का? गावांचा चॅलेंज वेगळा आहे. हम्म. गावामध्ये जे आज लोक आहेत, पहिली गोष्ट तिकडचा पर कॅपिटा इन्कम किंवा तिकडे अर्निंग करणारे जी घरं आहेत ती कमी आहेत. हम्म. जे खरंच तिकडे चांगलं अर्न करतात किंवा ज्यांचे मोठे बिझनेसेस आहेत ते शहरांकडे येतात बरं. आणि ते मुंबई पुण्याला येऊन ट्रीटमेंट करतात. हम्म. पण जो ऍक्च्युअल तिकडचा राहणारा आहे ज्याला ते अफोर्ड नाही होत आहे ट्रॅव्हल करणं, त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. कारण बरीच लोक ह्यातली एकतर डेली वेजर्स आहेत किंवा त्यांची शेती आहे, त्यांना एवढा वेळ पण काढता येत नाही की ते येऊन मुंबईला 15 दिवस राहतील, महिनाभर राहतील किंवा पुण्याला राहतील. मग तशा पेशंटसाठी आपण काही आपले 2 टायर सिटीज मध्ये सेंटर्स काढलेले आहेत. जसं कोल्हापूर आहे, नाशिक आहे, आज औरंगाबाद आहे. ह्या सेंटर्स थ्रू आपण ह्या सगळ्या आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि तिकडे सुद्धा बऱ्याच हॉस्पिटल्समध्ये आपण योजनेचं प्रोव्हिजन केलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंटची योजना आहे, ऑरेंज राशन कार्डवर किमोथेरपी होते, सो त्याचं प्रोव्हिजन केलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना आपण तिकडे फ्री ऑफ कॉस्ट कॅन्सर केअर डिलिव्हरी करायचा प्रयत्न करतो. जसं मुंबईत म्हणाल तुम्ही तर नवी मुंबईमध्ये पनवेल सेंटर आहे आपलं. त्या पनवेल सेंटरमध्ये योजना आहे. साधारणतः दर महिन्याला आपण 200 किमो ऍटलिस्ट या फ्री ऑफ कॉस्ट योजने थ्रू देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे जे रायगड पट्टा आहे किंवा पुढे कोकणातली लोक आहेत तिकडे जवळपास हॉस्पिटल्स नाही आहेत, तर त्यांना पनवेल खूप ऍक्सेसिबल आहे. आज ते येऊन सकाळी येतात, किमो घेतात आणि इव्हनिंगला निघून पण जातात. सो एक योजनेच्या आधारे प्लस तिकडे सेंटर टाकून त्यांना जो ट्रॅव्हलचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून ह्या 2 गोष्टी आम्ही जे लांबच्या सिटीज आहेत त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी केअर आज आम्ही मुंबईत देण्यात सक्सेसफुल आहोत किंवा पुण्यात देत आहोत किंवा दिल्लीला देत आहोत किंवा अहमदाबादला देत आहोत, सेम सेंटर्स पनवेलला आहे, कोल्हापूरला आहे, औरंगाबादला आहे, नाशिकला आहे, नागपूरला आहे. सेम केअर डिलिव्हरी होते इन एमओसी ऍट योजना विथ योजनेच्या आधारे फ्री ऑफ कॉस्ट पण होते. मला तेच विचारायचं होतं कारण हे खरं तर ऑपरेशनल दृष्ट्या खूप कठीण आहे असे सेंटर्स उभारणं. मग त्यांचा दर्जा टिकवून ठेवायचा असेल, दर्जा टिकवून ठेवताना तुम्ही नेमकं काय विचारात घेता आणि त्यासाठी संस्था नेमकं काय काम करते? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे जो ऑन्कोलॉजिस्ट कॅन्सरचा डॉक्टर आहे त्याची निवड करणं. आणि फॉर्च्युनेटली म्हणाल तर आम्हाला जे कलिग्स जॉईन झालेले आहेत ते आमच्या बरोबरीचे आहेत बऱ्याच वेळी आणि ते जॉईन करताना आमचं खूप एक कल असतो की ते आमच्यासारखेच असावे आणि म्हणजे ट्रीटमेंट देण्याकरता वेल क्वालिफाईड असणं हा मेन क्रायटेरिया आहे. तर आम्ही ती गोष्ट खूप पुढेच कॉम्प्रोमाइज नाही केलेली. जेवढे आमचे कलिग्स आहेत ते सगळे सेम क्वालिफाईड आहेत, सगळे स्पेशलिस्ट आहेत, त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केलेलं आहे. आणि जे ट्रीटमेंट देण्याकरता जे इंटेन्शन आहे तेही सगळ्यांचं सारखं आहे ना. तसेच कलिग्स आमचे जॉईन झालेत नशिबाने. आज एमओसी मध्ये 60 ऑन्कोलॉजिस्ट आहेत, पण प्रत्येकाचं ट्रीटमेंट देणं हा जे इंटेन्शन आहे ते सारखं आहे. सो तो एक मेन जो कंपोनंट आहे ट्रीटमेंट मध्ये म्हणजे ऑन्कोलॉजिस्ट, कॅन्सर फिजिशियन, तो जर चांगला जॉईन झाला बाकीच्या गोष्टी मॅनेज करता येतात. कारण बाकीचे जे नर्सेस आहेत किंवा आरएमओज आहेत त्यांना ट्रेन करता येतं. त्याच्यासाठी टीम आहे ती जाऊन स्पेसिफिक सेंटर्सला त्यांना ट्रेन करते. पण ऑन्कोलॉजिस्ट तसा जॉईन होणं हे महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आम्ही काय केलं की जेवढं काही ऑन्कोलॉजिस्टच्या रिक्वायरमेंट आहे जसं मी तुम्हाला सांगितलं त्या सेंटरसाठी फुलफिल केलेलं आहे. त्यामुळे त्यांनाही तिकडे काम करायला आवडतं, त्यांनाही वेळ देता येतो पेशंटला आणि मग दे आर हॅपी. मला असा एखादा अनुभव सांगायला आवडेल का
किंवा कुठल्या तरी एका सेंटरमध्ये खूप छान असं लोकांना प्रतिसाद मिळाला आणि मग एमओसीने खूप मदत केली किंवा अशा काही गोष्टी? सेंटर वाईज प्रत्येक सेंटरचा वेगळा अनुभव आहे. प्रत्येक सेंटरला तुम्ही जाल तर तुम्हाला काही ना काही नवीन स्टोरी ऐकायला मिळतील. पेशंट्स म्हणजे सेंटरपेक्षा मी म्हणेन ना, हे जे पेशंट्स आहेत ना, यांचे अनुभव म्हणजे ह्यांचे एक्सपिरियन्स सेंटर्सला इन्स्पायरिंग जास्त आहेत. म्हणजे सेंटरचं काम आहे केअर डिलिव्हरी करणं, त्यांना चांगली क्वालिटी ऑफ केअर देणं, पण ज्या सगळ्यात इन्स्पायरिंग आहे ते पेशंट्स. सो एक पेशंटचं तुम्हाला एक्झाम्पल देईन. आपल्या ठाण्याचेच पेशंट आहेत, तर त्यांना ओव्हरियन कॅन्सर डायग्नोस झाला. ठीक आहे, आणि तो 3rd स्टेजचा होता. पोटात पाणी होतं, पोट एवढं मोठं झालं होतं आणि खूप चिंतेत होत्या. 62 इयर्स. तर मी त्यांना पहिला किमो दिला. पहिला किमो दिल्यानंतर 2 आठवड्यांनी त्या भेटायला आल्या मला. पाणी बऱ्यापैकी सुकलेलं होतं आणि आमचा प्लॅन होता की पहिले 4 किमो देऊया, मग ऑपरेशन करूया, परत नंतर उरली 2 किमो देऊया, असा 6 किमोचा प्लॅन आणि मध्ये ऑपरेशन होतं. तर पहिल्या किमो नंतर त्या आल्या आणि साधारणतः 2 आठवड्यांनी मला भेटल्या. पाणी बऱ्यापैकी सुकलेलं, त्यांना बरं वाटत होतं. तर मी बोललो, कसं वाटतंय तुम्हाला? काय? नाही, मला बरं वाटतंय. आणि काय त्रास आहे का? नाही, काहीच त्रास नाही, रिपोर्ट चांगले. मग 7 दिवसांनी या म्हटलं दुसऱ्या किमोला. तर त्या मला म्हणतात की मी कामाला जाऊ का? तर मी म्हटलं हा, काही तुमचं वर्क फ्रॉम होम असेल तर करा म्हटलं, असं काही प्रॉब्लेम नाहीये. नाही, माझं वर्क फ्रॉम होम नाहीये. म्हटलं काय काम करता तुम्ही? तर मला बाहेर जावं लागेल. म्हटलं काय काम काय करता? तर माझी पेपरची लाईन आहे. मी एकदम थक्क झालो. 62 वर्ष, 62 वय आहे त्यांचं, ईडी आहेत, त्यांची ठाण्यामध्ये पेपरची लाईन आहे. 85 घरांना पेपर टाकतात सगळे. आणि मी म्हटलं तुम्हाला जमेल का? मी काल 2 दिवस करून आली आणि मी बघतच राहिलो की म्हणजे यांना मी 2 आठवड्यापूर्वी किमो दिली आहे. पोटात एवढं पाणी होतं, ते आता सगळं सुकलेलं आहे आणि त्या 2 दिवसापासून सकाळी 4 वाजता उठून 85 घरांमध्ये पेपर टाकून येतात. आणि मी म्हणजे थोड्या वेळ मला काय सुचलंच नाही की मी काय बोलावं. नाही, नॉर्मली आम्हाला लोक काय सांगतात वर्क फ्रॉम होम आहे किंवा घरातली कामं करू की नको. तर माझ्या ह्या 15 वर्षाच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मी असं म्हणजे खूप सरप्राइझिंग वाटलं मला. म्हटलं तुम्हाला शिकेल तर करा. आणि विश्वास वाटणार नाही तुम्हाला, त्यांनी पूर्ण 3 महिन्यामध्ये 4 किमो घेतल्या. फक्त किमोच्या दिवशी त्या पेपर नाही टाकायच्या आणि बाकी सगळ्या दिवशी पेपर टाकायच्या. फायनान्शियली खूप बर्डन होतं का? नाही, दोन्ही मुलं कामं करतायत. हा, दोन्ही मुलं आहेत, काम करतात, पण मला करायचंय कारण ह्याच्यावरच मी माझ्या मुलांना शिकवलेलं आहे. मुलं वेल सेटल्ड आहेत, पण मला माझं काम सोडायचं नाही. सो हा अनुभव मला तरी खूप सरप्राइझिंग होता. असे बरेच गोष्टी लोक आमच्याशी शेअर करतात आणि खूप इन्स्पायरिंग असतात. सो मी म्हणेन की सेंटरपेक्षा सेंटरला येणारी जी लोक आहेत ती खूप वेगळी असतात, खूप इन्स्पायरिंग असतात. आपण ज्या आज सोशल मीडियावर बघतो हे अचीव्ह केलंय, बरेच लोकांनी टाकतात, विच इज व्हेरी गुड, विच इज व्हेरी गुड, नो डाऊट. कुडोस टू देम ऑल्सो की लोक बरंच काही अचीव्ह करतात. पण कॅन्सर सारख्या ट्रीटमेंट मध्ये या गोष्टी करणं आणि स्वतःचं कमिटमेंट ठेवणं ह्याच्याहून अवघड काय असेल असं मला वाटत नाही. दोन्ही टू वे प्रोसेस झाली म्हणजे डॉक्टरांवरचाही विश्वास आहे आणि स्वतःचीही बरी होण्याची जिद्द आहे कदाचित, म्हणूनच हे सगळं शक्य आहे. आणि वाटतं एमओसीतले डॉक्टर तितके आहेतच की त्याच्यामुळे त्यांचा विश्वासही रुग्णांचा असेलच तुमच्यावर. आणि त्यामुळे आम्हालाही एक हुरूप येतो की पेशंट इतका कमिटेड आहे, आपण त्याच्यासाठी अजून काय चांगलं करू शकतो. सो असे बऱ्याच स्टोरीज आहेत. मी सांगत गेलो तर संध्याकाळ होऊन जाईल. पण खरंच इन्स्पायरिंग आहे, कारण बरेचदा असं होतं की लोकांना फक्त कॅन्सर ऐकलं ना की इतकी भीती वाटते की त्यांना असं वाटतं की आता आपलं सगळं संपलंय. एकतर तो आर्थिक ताण पण सहन करण्याची ताकद नसते, शरीरावरचा ताण असतो, सगळ्याच गोष्टी असतात. मग अशा वेळेला जर एक चांगला डॉक्टर ऑन्कोलॉजिस्ट असेल आणि चांगली सेवा मिळत असेल तर नक्कीच लोकांना त्यातून बरंच काहीतरी करता येईल. म्हणजे तशी मनस्थिती असणं कॅन्सरमध्ये असेल
तर माझ्या मते काही रिझल्ट अचीव्ह करणं शक्य आहे. पुढच्या 5 वर्षात तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आताही सध्या आपल्या कॅन्सर केअर व्यवस्थेमध्ये तुम्हाला असं वाटतं का काही उणीवा आहेत आणि येत्या 5 वर्षात जर हे बदलले, तंत्रज्ञान बदललं किंवा अजून काही गोष्टी आल्या, तर या सगळ्या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने हँडल करता येतील? कॅन्सर केअर मध्ये काही उणीव आहे असं तर नाही वाटत नाही मला. आज ऍटलिस्ट सिटीज मध्ये काही कमतरता अशी वाटत नाही. डेफिनेटली रुरल एरियामध्ये हॉस्पिटल्स डेफिनेटली कॅन्सर केअरचे कमी आहे, कारण ओव्हरऑल ऑन्कोलॉजिस्ट कमी आहेत. तर सिटीज मध्ये मला प्रॉब्लेम वाटत नाही, पण डेफिनेटली रुरल एरियाज मध्ये जो गॅप आहे तो कुठेतरी आपल्याला फुलफिल करायला लागेल आणि तिकडे केअर डिलिव्हरी वाढवायला लागेल, त्याच्याने तिकडच्या लोकांना ती सेवा मिळेल. इम्प्रुव्हमेंट फक्त एका गोष्टीत झाली पाहिजे की लोकांचं जे इन्शुरन्स कव्हर आहे ते जर आपल्याला कुठून जागरूकता वाढवता येईल, कारण कॅन्सरची ट्रीटमेंट आहे पण ती कॉस्टली आहे. सो तो गॅप येतो फक्त फायनान्सेसचा. जर प्रत्येकाचं इन्शुरन्स कव्हर हा थोडासा एक्सपांडेड असेल, जे त्यांच्या कॅपॅसिटीनुसार असेल, तर खूप बेनिफिट होईल. प्रत्येक जण काही 50 लाख 1 कोटीचं इन्शुरन्स ठेवू नाही शकत, पण माझ्या कॅपॅसिटीमध्ये जे मॅक्झिमम मला इन्शुरन्स घेता येईल तो मी घेतला पाहिजे. प्लस जे ऑरेंज रेशन कार्ड आहेत किंवा पिवळं रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंटची योजना आता आहेच. सो हा एक फायनान्शियल फॅक्टर जर थोडासा इम्प्रूव्ह झाला, त्याचं अवेअरनेस वाढलं, तर माझ्या मते अजून चांगली कॅन्सर केअर डिलिव्हर करता येईल. पण आता म्हणावी योजना आहे किंवा आपले इन्शुरन्स आहे, याबद्दल तरी लोकांना अवेअरनेस आहे का, की नाहीच अगदी हातावर मोजून आहेत लोकांना? योजनेबद्दल आता बऱ्यापैकी अवेअरनेस आहे, ओके, कारण ती खूप हेल्पफुल आहे लोकांसाठी. कॅन्सर केअर मध्ये ऍटलिस्ट महिन्याला नाही म्हटलं तुम्ही कुठच्याही किमोला साध्यातल्या साध्या 25,000 रुपये खर्च येतो. आणि आज बरीच लोक अशी आहेत ज्यांचं मंथली इन्कम 50,000पेक्षा कमी असतं. मग त्यांच्याकरता ही एक म्हणजे एक गुण आहे, म्हणजे ना मोठी गोष्ट आहे. तर त्याचं अवेअरनेस आता आहे बऱ्यापैकी. पण इन्शुरन्स कव्हर किती ठेवणं ह्याचं अवेअरनेस खूप कमी आहे. आज 2026 मध्ये समजा एखाद्याचं वय 30 आहे, तर त्यांनी त्याच्या फॅमिलीसाठी किती रुपयाचं इन्शुरन्स काढणं हा अवेअरनेस कमी आहे. माझं इन्कम 35,000 रुपये, तर मी आज 31 वर्षाचा आहे समजा, तर मी कितीचा इन्शुरन्स काढू ह्याची जागरूकता असणं गरजेचं आहे. थोडा पोटाला चिमटा काढून जास्त इन्शुरन्स काढता येईल का हे मला सांगणं सोपं आहे, पण जो करणारा असतो त्याचे वेगळे लिमिटेशन असतात. पण इन्शुरन्स मोठा असल्याने ना, ज्या वेळेस असं काही होतं ना, तेव्हा आपल्याला मग लोनची वगैरे गरज पडत नाही. कारण जोपर्यंत हा मेजर कॉस्ट येत नाही ना फॅमिलीज मध्ये, हेल्थ केअरचा मेजर कॉस्ट येत नाही ना, तोपर्यंत माझ्या मते जास्त प्रॉब्लेम येत नाहीत. लोक आपले इक्वेशन्स बरोबर मॅनेज करत असतात. जेव्हा हा अचानक मोठा खर्च येतो ना, तिकडून जे लोन्स आणि चालू होतात, बरेच फॅमिलीज त्याच्यामुळे मागे चालले जातात फायनान्शियली. त्याचा डेटा किती आहे मला माहित नाही, पण जे काही मी बघतो आज लोकांचा 3 किंवा 5 लाखाच्या वर इन्शुरन्स नसतो आणि तो सर्जरी आणि 2 किमोमध्ये संपून जातो. त्याच्यानंतरची जी कॉस्ट आहे ती सॅलरीमध्ये भागत नाही, मग त्याच्यासाठी लोन आणि मग त्याची EMI, तर हे सगळं चालू राहतं. त्याचबरोबर पेशंट असतो, फायनान्शियल ड्रेन येतो, मग फायनान्शियल स्ट्रेस येतो. पेशंटचा स्ट्रेस वेगळा आहे, पेशंटला ते दिसतं, मग ते सगळं वातावरण जरासं गडबडून जातं. कारण कुठच्याही पेशंटला ना तुम्ही विचाराल आमच्या, तर त्याला सर 4th स्टेजचा असेल, 4थ्या स्टेजचा असेल, तर त्याला एका लिमिट नंतर स्वतःची चिंता नसते. समजा एक आई आहे, तिची 65 वर्ष वय आहे, तर ती नेहमी बघते की माझ्या मुलीला किंवा मुलाला फायनान्शियल बर्डन नको यायला. त्याचा पण संसार आहे, त्याची मुलं आहेत, तिची मुलं आहेत, त्यांची शाळा आहे, दोघं काम करतायत. आणि आज मुंबईमध्ये लोकांची वर्किंग लाईफ आहे किंवा पुण्यामध्ये, माझ्यासाठी ते सुट्ट्या पण घेत आहेत, प्लस त्यांना फायनान्शियल स्ट्रेस पण आहे. तर त्या आजीला किंवा त्या आईला तिच्या कॅन्सरपेक्षा माझ्या मुलांना किती स्ट्रेस आहे याची चिंता असते. आणि मी तर जाईन समजा 4था स्टेज आहे, मी 2 वर्षांनी गेली, तर मी ह्यांना कर्जात सोडून चालली आहे का? तिचं दुःख तिला जास्त असतं किंवा त्या वडिलांना जास्त असतं. तर हे पेन आहे ना कॅन्सरपेक्षा जास्त आहे. तर जर आपल्याला फायनान्शियली काय इंजिनिअरिंग करता आली
ज्याच्याने त्या आईला किंवा त्या बाबाला तो स्ट्रेस आला नाही है ना, तर त्यांची ती जर्नी थोडी सुखदायक होईल. सो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, पण खूप मोठा प्रश्न आहे. हा कसा सॉल्व्ह करायचा? आपलं पॉप्युलेशन एवढं आहे, कॅन्सरचं प्रमाण एवढं आहे, गव्हर्नमेंट त्यांच्या परीने प्रयत्न करते, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतोय की जेवढी कॉस्ट कमी करता येईल आणि केअर डिलिव्हर करता येईल ते आम्ही करू. पण कॅन्सर मध्ये सगळ्यात मोठा पेन पेशंटला हा असतो की माझ्यामुळे फॅमिलीला त्रास आहे, तर तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. आणि बरेचदा ना इन्शुरन्स असतात, म्हणजे कॅन्सर पॉलिसीज पण असतात, स्पेशल कॅन्सर पॉलिसीज नावाने, आणि बाकीचे इन्शुरन्स असतात. पण बरेचदा आपलं असं होतं ना की अरे कशाला आता हवंय, काय गरज आहे, असं म्हणून बरेचदा आपण ते खरं मागे जात असतो. आणि मग एखाद्या वेळेला असं गोष्ट झाली की मग तो आर्थिक ताण आपल्याला सहन होत नाही आणि मग ते सगळ्याच गोष्टी बिघडत जातात. या आर्थिक ताण बरोबर मग फॅमिली आणि सगळ्याच गोष्टी तुम्ही जसं म्हणाल तसं सगळं हे पेन बेअर करणं खरं तर सगळ्यात जास्त कठीण होतं, सगळ्यात अवघड. तर तुम्ही म्हणाला ऑन्कोलॉजिस्ट पण आपल्याकडे कमी आहे, त्यांची पण कमतरता आहे असं वाटतंय का तुम्हाला, की बाबा त्याच्यामुळे पण या सगळ्या गोष्टींवरती ताण येतोय? आज 2026 मध्ये मेट्रोज मध्ये म्हणाल तर तुम्ही म्हणजे मोठ्या सिटीज मध्ये ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि सफिशियंट वाटतात मला तरी. सिटीज मध्ये मुंबई, पुणे, दिल्ली म्हणा तुम्ही, बँगलोर म्हणा, ह्या ज्या मोठ्या सिटीज आहेत त्याच्यामध्ये सफिशियंट आहे. पण जसं तुम्ही टायर 2 सिटीजला जाल किंवा टायर 3 सिटीजला जाल तिकडे प्रमाण खूप कमी आहे, कारण तिकडे अजून कॅन्सरचे निदान होण्यासाठी बाकीच्या सबस्पेशालिटीज आहेत त्या नाहीयेत. तर टियर 2 आणि टियर 3 मध्ये अजून पण ऑन्कोलॉजी कमी आहे. टियर 1 मध्ये मी म्हणेन की मेट्रो सिटीज मध्ये आता आहे, सफिशियंट प्रमाणात आहे. सुद्धा आर्थिक ताणाबद्दलच एमओसी कशा पद्धतीने निर्णय घेण्यासाठी ऍक्च्युअली रुग्णांना मदत करते, कारण तो जो एक निर्णय असतो आर्थिक दृष्ट्या घेण्याचा पण तोही सगळ्यात महत्वाचा असतो. यावेळी संस्था जेव्हा आपली सांगत असते बाबा अशा पद्धतीने तुम्ही जा, मग ते नेमकं कार्य कसं असतं? कारण जसं आपण म्हटलं की हा भावनिक आहे आणि आर्थिक दृष्ट्या खरंच एखाद्याला रडवेल असा आजार आहे, अशा नेमकं काय? फायनान्शियली तर आपण जे तुम्हाला सांगितले कॉस्टिंग वरती बेनिफिट करायचा प्रयत्न करतो. प्लस एमओसीएफ फाउंडेशन म्हणून आपले एक फाउंडेशन आहे, एमओसी कॅन्सर फाउंडेशन म्हणून नावाने आहे. त्याच्या थ्रू आपण पेशंट्सला नॅव्हिगेट करायला हेल्प करतो. काही पेशंट्सला जेवढे मुंबई, पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ट्रस्ट आहेत त्यांचा ऍक्सेस, त्यांच्यामध्ये लॉग इन कशी करता येईल फाईल, एमओसी फाउंडेशन थ्रू तुम्हाला कुठून फंड्स मिळतील का, फाउंडेशन थ्रू तुमच्या सर्जरीज होतील का, ती एक हेल्प करतो आपण. त्याच्याने पेशंटला बराच फायदा होतो. काही काही इन्स्टिट्यूट आहेत ज्या फ्रीमध्ये किमोथेरपी ड्रग्स देतात, तो ऍक्सेस होऊन जातो. तो एक ऑप्शन आहे आपल्याकडे. त्या व्यतिरिक्त पुढच्या हॉस्पिटल्सला सर्जरीज वगैरे डिस्काउंटेड होतील का, फ्री ऑफ कॉस्ट योजनेअंतर्गत कुठे होतं, तर ते एक मार्गदर्शन आम्ही करायचा प्रयत्न करतो. सो ज्या ज्या जागेवर आपल्याला जे नीडफुल पेशंट्स आहेत, ज्यांना कॉस्ट कन्सर्न आहे, त्यांना कसं बेनिफिट करता येईल, ते रेडिएशन असू द्या किंवा किमोथेरपी असू द्या किंवा ऑपरेशन असू द्या, त्यांना आम्ही हेल्प करतो नॅव्हिगेट करायला. जसे काही रेडिएशनचे सेंटर्स आहेत जे फ्रीमध्ये रेडिएशन करतात, रेडिएशनची कॉस्ट 2 लाख रुपये, ते कुठे होईल, कसं होईल, काय डॉक्युमेंट लागेल, त्याच्यामध्ये एमओसी हेल्प करते. आता एमओसी कडनं तर बऱ्याच गोष्टी या होतायच आहेत, पण आता आपण बघतो ना महानगरांमध्ये, आपण तुम्ही जसं म्हणालात की ठीक आहे इलाज होऊन जातो, म्हणजे बाहेरून लोक येतात, पण तो पण एक गोष्टीचा ताण असतो किंवा इतक्या लांबून लोक येतात अमुक एका डॉक्टरांकडे जायचं म्हणून. मग आता जेव्हा एमओसी वेगवेगळा आपला विस्तार करते, तर त्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं का त्यांचा तो एक ताण आहे तो थोडासा कमी होईल आणि त्यांना स्थलांतर पण करायला लागणार नाही आणि त्यांचा इलाज पण? बघा, 2 प्रकारचे पेशंट आहेत. एक जे बाहेरून येतात, तर बाहेरून येणाऱ्या पेशंट्सचा प्रश्न वेगळाच आहे, कारण त्यांना इथे राहण्यापासून सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. आणि एक आहे जे मुंबईतल्या मुंबईत पेशंट आहेत. तर पहिले आपण मुंबईतल्या मुंबईत जे आहेत, मुंबई किंवा उपनगरामध्ये, आज तुम्ही ठाण्यापासून जर दादरला पण यायचं म्हटलात सकाळच्या वेळेस, किमोचा पेशंट हा ट्रेनने येऊ नाही शकत, एवढी गर्दी आहे आज ट्रेनला. आणि प्रत्येकाला टॅक्सीज परवडेल दर सायकलला, जर ती दर आठवड्याची असेल, दर 21 दिवसाची असेल, तेही शक्य होत नाही, कारण येण्याचं भाडंच 2 टाइम्स महिन्याला तर 3000 रुपये होऊन जातं. तर त्या दृष्टिकोनातनं आपण प्रत्येक
सिटीमध्ये तुम्ही म्हणाल तर आज मुंबईमध्ये आपले 10 सेंटर्स आहेत, अजून 2 येणार आहेत, ऑलमोस्ट 11-12 सेंटर्स होतील. कल्याण, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, माहीम, केम्स कॉर्नर, प्रत्येक एक 10 ते 12 किलोमीटरला एक सेंटर आहे. हा. येस, सिमिलरली वेस्टर्नला आज वसई येत आहे, बोरिवली आहे, मालाड आहे, परत विलेपार्ले आहे आणि लवकरच मीरा रोड पण येईल. तर ह्या गोष्टींनी काय झालं ना की आपल्या इथे ट्रॅव्हल करणं खूप अवघड आहे. प्लस दरवेळेस मुलाला किंवा मुलीला सुट्टी मिळेल किंवा मला तेवढा 8 तास वेळ देता येईल हे थोडं अवघड होऊन जातं. त्यांची इच्छा नसते असं नाहीये, पण कामाचं कुठे ना कुठे लिमिटेशन येतं काही लोकांना ती लिबर्टी असते की तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकतो. सगळ्यांनाच आहे का? नाही. तर याच्यामध्ये बऱ्याच फॅमिलीला हे बेनिफिट होतं की आपण सकाळी आईला सोडून येऊ, तिच्याबरोबर मावशी किंवा कोणतरी असते, एक त्यांचे रिलेटिव्ह असतात, मुलगा सोडून जातो किंवा मुलगी सोडून जाते, त्यांचं बिलिंग वगैरे ते संध्याकाळी येताना करतात आणि मग घरी घेऊन जातात. तर हा कन्व्हिनियन्स खूप बेनिफिट करतो पेशंट्सला. जे समजा एखाद्याला मुंबईला यायचं झालं असेल तर पूर्ण दिवसच मोडणार, त्याला कामालाही जाता येणार नाही आणि मग ते हळूहळू क्युम्युलेटिव्हली स्ट्रेस वाढतो. तर तो बेनिफिट होतो आपल्या सेंटर्समुळे. जे बाहेरचे पेशंट्स आहेत तर त्याचा प्रॉब्लेम आम्ही कसा सॉल्व्ह करतोय, जसा तुम्ही रायगड कोकण पट्टा म्हणाल, पनवेलच्या पुढे जर गेलात ना तर एक सेंटर डायरेक्ट चिपळूणला आहे, त्यानंतर काही रत्नागिरीला आहेत पण स्पेशलाइज कमी आहेत, एक चिपळूणला आहे सेंटर. त्याच्यानंतर सरळ कोल्हापूर लागतं तुम्हाला किंवा गोवा लागतं, मध्ये काहीच स्पेशलाइज सेंटर कमी आहेत. एक टाटाचं सेंटर आहे तिकडे वालावलीकर चिपळूण जवळ तेवढं. तर मग आपण पनवेलला एक सेंटर काढलं कारण पनवेलवरनं येऊन जाऊन करता येईल. सिमिलरली त्याच पेशंटला जे तळ कोकणात आहे त्यांना कोल्हापूरला जात आहे, तिकडून ते जवळ आहे 4 तासावर. तर असे आपण नोडल पॉइंट्स बघतोय ज्याच्याने जे रुरल लोक आहेत त्यांना मुंबईत येऊन राहायची गरज नाहीये. तुम्ही या किमो 4 ते 6 तासाची असते, तुम्ही घेऊन परत जा. तर असे नोडल पॉइंट्स बघतो आपण जिकडे आपल्याला सेंटर उभे करता येतील आणि जे रुरल लोक आहेत जे गावात राहत आहेत त्यांना कसं हेल्प करता येईल आम्ही प्रयत्न करतो. तर औरंगाबादमध्ये इथे बऱ्यापैकी आम्हाला सक्सेसफुल झालो आम्ही इकडे सेंटर आल्यामुळे. कोल्हापूरमध्ये इथे बेनिफिट होतोय, बोथ कोकण साईड आणि खालून जे कोल्हापूरवरून लोक येतात त्यांनाही तो बेनिफिट होतोय. सिमिलरली नागपूर तर मोठी सिटी आहे, तिकडेही इतर ड्रेन पण चांगला आहे. सो तो प्रॉब्लेम आम्ही तसं सॉल्व्ह करतो. म्हणजे आता बघायला गेलं तर सगळीकडे जाळं असं पसरलेले, तो लोकांना योग्य इलाज त्याच्यामध्ये मिळणं म्हणजे शक्य झाले. येस येस येस. डॉक्टर, आता आपण बघितलं कॅन्सर बद्दल आपण बरीच माहिती घेतली, त्याचा अवेअरनेस, त्याचं आर्थिक नियोजन सगळ्याच बाबतीत आपण बघितलं. जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना हेल्थ मंत्र काय आहे तुमच्याकडे? हेल्थ मंत्र असं म्हणेन की आपण सगळ्यांना इन्क्लुडिंग मला सगळ्यांना काय करता येईल ज्याच्याने कॅन्सर होणार नाही, ते म्हणजे 3 गोष्टी मी सगळ्या पेशंटला सांगतो. प्रॉपर झोप, 8 तास झोप प्रत्येकाला घेणं गरजेचं आहे. डाएट मध्ये कुठचीच गोष्ट चांगली किंवा वाईट नाही कॅन्सरसाठी, पण डाएट मध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जेवढे जास्त खाता येतील आपल्याला, म्हणजे ऍटलीस्ट एक डाएट आपली ग्रीन आणि फ्रुट्सची असणं गरजेचं आहे. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे एक्सरसाइज आणि वेट कंट्रोल. रेग्युलरली 30 मिनिट्स एक्सरसाइज प्लस तुमचा जो BMI आहे तुम्ही गुगलवर टाकू शकता, बॉडी मास इंडेक्स. BMI हा 25 पेक्षा खाली ठेवायचा आहे प्रत्येकाला. जर तुम्ही ह्या 3 गोष्टी केलात तर तुमच्याकडनं जेवढं करायचंय ते झालंय. हे तुम्ही प्रत्येकाने केलं पाहिजे, इन्क्लुडिंग मी. झोप, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, एक्सरसाइज करून BMI <25 जर मला ठेवता आला तेवढं सफिशियंट आहे. तेवढंच प्रूव्हन आहे की तुम्ही एवढ्या गोष्टी करा आणि बाकी आपल्या हातात नाही. एवढं सगळ्यांनीच केलं पाहिजे आणि ह्याचा बेनिफिट तुम्हाला नुसता कॅन्सर नसून डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर, इतर तर ज्या आजार आहेत त्याच्यात होईलच, पण कॅन्सर मध्ये पण याचा बेनिफिट होतो. डॉक्टर, आपण बघितलं की कॅन्सर म्हटलं की तो भावनिक आहे, आर्थिक दृष्ट्या बर्डन वाढणार आहे, पण असं दिसून आले का त्याचे सायकोलॉजिकल काही इम्पॅक्ट होतात? आणि जर असे इम्पॅक्ट होत असतील तर मग नेमकं त्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात काय मला तरी वाटतं हा या पॉडकास्ट मध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कारण कॅन्सर हा शब्द म्हटल्यावरच लोक खूप घाबरतात म्हणजे त्याच्या मानसिक काहीतरी इम्पॅक्ट होतो. ज्याला कॅन्सर झाला असेल त्याच्यावर काय इम्पॅक्ट होतो, त्याच्या आजूबाजूची लोक आहेत
त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होतो, घरी मुलं असतात त्यांच्यावर काय इम्पॅक्ट होतो. तर आम्ही ह्या तिन्ही गोष्टींना बघत असतो. जर जो पेशंट असतो त्याच्यावर डेफिनेटली डायग्नोसिस वेळी दडपण येतं, पण जसं जसं तो बरा होतो तसा तसा तो पॉझिटिव्ह होत जातो. पण सुरुवातीला एक ब्रेकडाऊन असतो, कारण अचानक असं वाटतं की लाईफला ब्रेक लागलाय, आता सगळं संपलंय. तर त्याच्यातनं आम्ही त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, काउन्सिल करतो, ट्रीटमेंटचे डिटेल सांगतो, त्याच्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर त्यांचे जोडीदार असतात, बायको असू द्या किंवा नवरा असू द्या, मुलं असू द्या, ते पण त्यांच्या लाईफच्या जर्नीमध्ये असतात. आणि जरी एकाला कॅन्सर झालाय तरी त्यांच्याही लाईफला कुठेतरी एक ब्रेक लागतो, कारण सगळा फोकस इकडे येऊन जातो. मी बघितलंय की बऱ्याच वेळा मुलांच्या शाळेच्या अभ्यासामध्ये ग्रेड्स कमी झालेले आहेत, कारण घरी कोणतरी आजारी आहे. तर हा भार कसा कमी करायचा खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एक्झाम्पल घेईन. कालच मी एक पेशंट आहे, त्यांना भेटलो, 35 वर्षाचे, त्यांना पोटाचा कॅन्सर झाला होता आणि जवळजवळ 6 महिन्यापूर्वी ट्रीटमेंट संपलेली आहे, ठणठणीत आहे. त्यांना किमो दिली, ऑपरेशन झालं पोटाचं, परत किमो दिली आणि मात्र ते पेट स्कॅन केला, नॉर्मल आहे. नॉर्मल आता झाल्यानंतर 6 महिने झाले, काल भेटायला आले, तर त्यांना सतत मनात एक भीती आहे की मला परत कॅन्सर होणार, मला परत कॅन्सर होणार. आणि ह्या भीतीमुळे ते कामाला जात नाही. आणि वाईफ परेशान आहे की आता सगळं चांगलं असताना असं का होत आहे. तर हा एक प्रकारचा ना स्ट्रेस, म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस म्हणू शकतो आपण. एवढ्या मोठ्या आजारातनं बाहेर आल्यानंतर परत मी तिकडे जाईन. जसं एखादा आपण मागे ऐकतो की मोठा क्रॅश झाला, त्याची लोक वाचतात, त्यांना नंतर ते स्वप्न येतात, भीती वाटते. तसंच काहीतरी या मोठ्या आजारातनं बाहेर निघाल्यावर लोकांना त्रास होतो. आणि जेव्हा पण ते टेस्ट करायला जातात, नेक्स्ट टेस्ट, तेव्हा त्यांना प्रत्येक वेळेस वाटतं की आता काहीतरी येईल, आणि टेस्टच्या एक दिवस आधी एकदम घाबरलेले असतात. तर याच्याकरता हे खूप स्वाभाविक आहे. मला सांगायचं हा प्रश्न घेण्याचा किंवा त्याच्यातून काय सांगायचं होतं, हे खूप स्वाभाविक आहे. तुम्ही घाबरून जाऊ नका. आणि हळूहळू जसं तुम्ही नॉर्मल लाईफ मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल, म्हणजे तुम्ही गृहिणी असाल किंवा तुम्ही काम करत असाल, तुम्ही जसं तुमच्या नॉर्मल लाईफ मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल, तुम्हाला ह्या गोष्टी कमी जाणवतात. ट्रीटमेंट संपल्यानंतर तुम्हाला कॅन्सरला तिकडे सोडून देणं गरजेचं आहे, आणि पुढे मूव्ह केला तर तुम्हाला हे सगळं त्रास जरा कमी होईल. तुम्ही त्याला धरून बसला तर नक्कीच तुम्हाला तो त्रास देणार. हे माझं सांगणं झालं. पण याच्यावर काय आपण अजून करू शकतो, तर आपल्या एमओसीच्या प्रत्येक सेंटर आपण एक वेलनेस लीड म्हणून ठेवले. हे सायकोलॉजिस्ट आहे, हे सायकॅट्रिस्ट नाही, हे सायकोलॉजिस्ट आहे. ही लोक जाऊन पेशंट बरोबर बसतात, बोलतात, त्यांच्या मनातलं जाणून घेतात आणि त्यांना हेल्प करतात. प्लस त्यांच्याशी बोलताना ते बघतात की हा पेशंट त्यांची मेंटल स्टेट कशी आहे, नॉर्मल आहे, बिलो नॉर्मल आहे, किंवा खूप डिप्रेस आहे, किंवा वेगळं काही त्रास आहे. जर काही सिव्हिअरिटी जाणवली तर आम्ही मग सायकॅट्रिस्टला इन्व्हॉल्व करतो. आणि हे करत असताना कधी करतो आपण, पेशंटचे ट्रीटमेंट चालू असताना पेशंटसाठी, पेशंटचे जे पार्टनर आहे त्याच्यासाठी, मुलांसाठी, पण आई वडील असतील त्यांच्यासाठी. सो काउन्सिलिंग हा फक्त पेशंट पुरता नसतं, त्याच्या पूर्ण आजूबाजूची जे इकोसिस्टम आहे त्याच्याकरता असते. प्लस ट्रीटमेंट झाल्यानंतर सुद्धा काउन्सिलिंग तेवढीच महत्वाची आहे. जसं हा पेशंट बघितला, हा बरा झालेला पेशंट आहे, 6 महिने झालेले आहेत, पण मला परत कॅन्सर होईल ह्या भीतीने तो कामालाच जातो. सो काउन्सिलिंग पासून लांब जाऊ नका. तुम्ही कुठेही ट्रीटमेंट घेत असाल कॅन्सरसाठी आणि असं काही सिम्पटम जाणवत असाल, भीती वाटत असेल, तर आधी काउन्सिलरला भेटा. काउन्सिलरला भेटल्यानंतर काउन्सिलर तुम्हाला गाईड करेल की तुमचे जर सिम्पटम जास्त असतील तर काही काळापुरता जर आपल्याला काही ट्रीटमेंट घेत नाही सायकॅट्रिस्ट कडनं, तीही घेतलेली काही अयोग्य नाही. त्याचा अर्थ असं होत नाही की मला काही वेळ लागले किंवा मला माझ्या डोक्यावर काही परिणाम झाले, असा अर्थ बिलकुल होत नाही. कारण हा आजाराचा बोजा इतका मोठा आहे की तो प्रत्येकाला झेपेल हे गरजेचं नाही आहे. कारण प्रत्येकाच्या लाईफ मध्ये बाकी पण बरेच प्रॉब्लेम्स असतात. कोणाला फायनान्शियल आहे, कोणाला वर्कलोड आहे, कोणाला मुलाचं शिक्षण आहे.
नंतर ते सगळं जुळून आणताना जेव्हा हा बोजा येतो तेव्हा कुठेतरी ब्रेकडाऊन होऊ शकतं, हे साहजिक आहे, हे समजणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही तुम्ही पेशंट असाल किंवा रिलेटिव्ह असाल, तुम्हाला हे ओझं जड जात असेल तर सायकोलॉजिस्टला भेटा, याच्यावर खूप चांगले समाधान आहे. काही ऍक्टिव्हिटीज ते सांगतात त्याच्यातून तुम्हाला ते बर्डन कमी करता येईल, किंवा नुसतं मन मोकळेपणाने बोलणं त्याच्याने सुद्धा तुम्हाला खूप आधार मिळेल. बऱ्याच वेळा काही ग्रुप्स असतात जे तुम्ही आज गो थ्रू करताय, तसं डेफिनेटली कोणीतरी 6 महिन्यापूर्वी गो थ्रू केलेलं असणार किंवा 2 वर्षापूर्वी, ती लोक तुम्हाला हेल्प करतील. आज एमओसी मध्ये आपण सपोर्ट ग्रुप्स बनवलेले आहेत अक्रॉस इंडिया, ज्याच्यामध्ये आपल्याच कॅन्सरचे दुसरे रुग्ण पण असतात, त्यांचे रिलेटिव्ह असतात, जे तुम्हाला सांगू शकतात की ह्या टप्प्याला मी काय केलं होतं हे ओव्हरकम करायला, तर त्याची हेल्प घ्या. ही जर्नी डेफिनेटली डिफिकल्ट आहे, पण त्याला व्यवस्थित जर टॅकल करता आलं आपल्याला, तर मी त्याला म्हणेन की थोडस तुमची जर्नी स्मूथ होईल. हेल्प घ्या, लांब राहू नका, हेल्प घ्या तुमच्यासाठी, तुमच्या पेशंटसाठी, फॅमिलीसाठी. आणि कॅन्सर ट्रीटमेंट बरोबरच त्याच्याबरोबरची मेंटल हेल्थची जी ट्रीटमेंट आहे ती पण अगदी बरोबर आहे आणि गरजेची आहे. तेवढाच एक मला मेसेज म्हणजे पोस्ट केअर पण तितकंच महत्वाचं आहे सायकोलॉजिकली. येस येस. डॉक्टर, आज तुम्ही आलात आणि आम्हाला एवढी महत्वाची माहिती दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि मला तुम्ही इथे बोललात आणि ह्या महत्वाच्या विषयावर बोलायची संधी दिलात, कारण असे प्लॅटफॉर्म कमी आहेत आणि हा विषय पण थोडा नाजूक आहे, आणि आपल्या मायबोलीमध्ये बोलायची संधी दिलात, लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याची मला जी संधी दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी आशा करतो की ह्या मेसेजनी ॲटलिस्ट एक जरी पेशंटला काही बेनिफिट झाला तर आजचा हा कार्यक्रम आपला सक्सेसफुल झाला असं म्हणतो. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून विचारू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.